नमस्कार मित्रांनो, पारू 12 सप्टेंबर प्रोमध्ये आदित्यला आंघोळ करायची असते, पण गणपती बाप्पा येणार म्हणून मंदाताई पारूला तेलाने आदित्यची मालिश करायला सांगते. आदित्य नको म्हणत असतो, पण मंदाताई काय ऐकत नाही. आता हे प्रीतू बघतो आणि म्हणतो, किती भारी ना. तेवढ्यात प्रिया येते आणि दोघांना बघत असते. आता प्रिया हळूच प्रीतमला म्हणते, प्रीतम सर, मी पण देते ना तुमची मालिश करून. प्रीतम म्हणतो, खरंच. आता मंदाताई निघून जाते. प्रिया म्हणते, प्रीतम सर तुम्ही बसा ना. प्रीतम आंघोळीसाठी बसतो. प्रिया म्हणते, कपडे काढा. प्रीतम लाजू म्हणतो, नाही या प्रिया मॅडम, मी कपडे नाही काढणार. तुम्ही ती काय हो प्रीतम सर, एवढं काय लाजताय? आणि शर्ट काढल्याशिवाय मी मालिश कशी करणार? आता तिच्या आग्रहाने प्रीतम शर्ट काढतो. प्रिया हातावर तेल घेते आणि त्याला आनंदाने मालिश करत असते. पण प्रीतम हसायला लागतो आणि म्हणतो, प्रिया मॅडम खूप गुदगुल्या होत्यात. आता दोघं पण हसत असतात आणि त्यांना आदित्य आणि पारू बघत असतात. आदित्य म्हणतो, पारू यांचं काय चाललंय? यांना असं कोणी बघितलं ना सगळा गोंधळ होईल. पण पारू म्हणते, आदित्य सर असू द्यावं, कोण नाही बघत. आणि बंगल्याचं मागचं दार आहे, इकडं कुणीच नाही येत. आदित्य म्हणतो, हो का? पारू म्हणते, आदित्य सर दोघांची जोडी लय भारी दिसते. आणि बघितलं ना प्रीतम सर किती खुश आहेत. आदित्य म्हणतो, हो ना, आणि प्रीतमने काम पण तसंच केलं. मला तर त्याचं खूप कौतुक वाटतं. आदित्य आणि पारू बोलत असतात तर प्रीतम आणि प्रियाची चांगलीच मस्ती चालू असते. पण तेवढ्यात आवाज येतो, प्रिया प्रिया. आता सगळेच घाबरतात आणि इकडे तिकडे बघायला लागतात. पण आबासाहेब मात्र वरून बघत असतात. प्रिया मस्त आवरून प्रीतमला तेल लावते. आबासाहेब आश्चर्याने बघत असतात. प्रियाने प्रीतम वर बघतात, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.